या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. जैन सोशल ग्रुप फेडरेशन महाराष्ट्र रिजन आणि इनाली फाउंडेशन आयोजित मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्याच्या शिबिराचे काम बघून अजूनही समाजात माणुसकी जिवंत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी व्यक्त केले. सम्राट चौक तेरापंथ भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. मंदिराचे ट्रस्टी कन्नूभाई शाह, चेतन सुराणा, परिमल भंडारी, गौतम छाजेड, उमेश कर्णावत, भव्य शाह, पिंकी कवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना वीणा पवार म्हणाल्या, सल्ला सगळेच जण देतात, परंतु कृती खूप कमी लोक करतात. कृती करणे हे जैन सोशल ग्रुपकडून शिकण्यासारखे असून संपूर्ण तरुण वर्ग या कामासाठी, सामाजिक कामासाठी वाहून घेतल्यामुळे मला याचा खूप अभिमान वाटतो. मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्याच्या या शिबिरात एकूण 100 नागरिकांनी लाभ घेतला. कृत्रिम हात बसवताना त्यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचे सामान्य प्रशिक्षण देखील यावेळी देण्यात आले. यावेळी शहराच्या विविध भागातून लाभार्थी आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना चेतन सुराणा यांनी केली तर आभार परिमल भंडारी यांनी मानले. सूत्रसंचालन भव्य शाह, पिंकी कवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास कोठारी, देवेंद्र बिराजदार, सोनिया शंकेश्वर, CA अमित जोशी, अभिजित शहा, संजय पोरवाल, अजय गांधी, दिनेश जैन यांनी प्रयत्न केले. आताच सरांनी म्हटलं की हे पुण्य आपल्या खूप पिढ्यांना तारतं, मृत्यूच्याही राड्यातनं माघारी आणतं ते पुण्य असतं. आणि ते पुण्य आज जैन सोशल ग्रुप आणि त्यांच्या समवेत जेवढे सगळे ग्रुप आहेत त्यांनी कमवलेलं आहे. संत गाडगे बाबा म्हणायचे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू मानावा देव तेथेची जाणावा. तर मला इथं साक्षात देव दिसत आहे आपल्या रूपात. तुम्ही रांजल्या गांजल्यांचे तुम्ही सेवा करताय. ज्यांना हात नाहीये, ज्यांना हात आहे त्यांना नाही कळणार की ज्यांना हात नाहीये ते काय सहन करत आहेत, ते कोणत्या समस्यांना सामोरं जात आहेत. एखाद्या वेळेस आपल्या हाताला फ्रॅक्चर होऊ द्या, असा हात आपला मोडून इथं लावलेला असू द्या, त्यावेळेस आपल्याला कळतं आणि आपल्याला ब्रश करता येत नाहीये आणि आपल्याला जेवता येत नाहीये. आणि कधी एकदा हे बरं होईल आणि मी हे जे तुम्हाला कुणी सहकार्य करतायत, जे कुणी मदत करतायत, तरी मी ह्याच्या उपकारातनं मी बाजूला होईल. मला हे सगळं लोक पटकन बरं व्हायचंय, मला माझा हात पाहिजे, असा आपल्याला बऱ्याचदा अनुभव आलेला असेल. मग ज्यांना त्यांचा अपघातात हात गेलाय किंवा ज्यांना जन्मजात हात नाहीये, ते जन्मापासून कोणत्या परिस्थितीला सामोरं जात असते, कोणत्या मानसिकतेला सामोरं जात असते. एखाद्याला ठेस लागल्यावर डोळ्यात त्यांना पाणी येतं, त्यांच्या मनात माणुसकी असते. आणि खाडे ना, ज्या मुलाला हे सुचलं, गाडे, प्रशांत गाडे आहेत का? प्रशांत गाडे या मला वाटतं इनाली ग्रुपच्या प्रशांत गाडे यांना 21व्या वर्षी जर वाटलं की ज्याला हात नाहीये त्याला त्याच्या जीवनात खूप दुःख आहे आणि हे दुःख आपल्याला आनंदात बदलायचं आहे आणि आपल्याला असा कृत्रिम हात द्यायचा आहे. तो नुसता कृत्रिम हात नसायला पाहिजे, तो जिवंत हातासारखा काम करू शकेल असा हात द्यायचा आहे. त्याला बरोबर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि तो सांगा. धनंजय विजय गायकवाड. कुठून आलं? हात हे झालं, करंट लागला. काय काम करतो? बोर्डिंगचे काम करतो, त्यामुळे करंट लागला. दोन्ही हात कट केले. आता लावले, मग त्याच्याने काय ऑपरेट होतं? काय बघू आता कसं काय. आता जर वापरले नाही, आता इथं वापरायचे, आता कसं काय राहायला वाटतं ते मला जपून वाटतं. या हातामुळं म्हणजे काय तर कुठलं तर काम करू शकतात असं वाटतं तुम्हाला? काय तर काम करू शकतो. 32% तर काम होऊ शकतं का या हाताने? हाताने मी जेवण करू शकतो, गाडी चालवतो, ऑटो चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, काम करतो, सिमेंटचा माल घालवतो. अजून काय पाहिजे? आता हे नवीन बसवले, त्यांना हे पूर्ण ट्रेन होण्यासाठी किती दिवस लागते हे नवीन हात बसवले? नाही, मी दाखवलं ना त्यांना. हां, जे दाखवलं ना ते बरोबर करणार. आणि याला नाही दाखवलं तर त्याला काय माहिती की बाबा कसं चमच बसवावं, हे चमच जे असं बसवावं लागतं. त्याला नाही जर दाखवलं आपण तर हे लाग होऊ शकत. आता लाग होऊ शकतो आपण. हे
आणि ह्याच्या अगोदर ते